नमस्कार मंडळी, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण ऐकत आहोत कॉफी पार्टनर ही कथा. संपूर्ण कथा व कथा मालिकेच्या प्रत्येक भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. त्यामुळे लेखिकेच्या परवानगीविना कथा चोरी वा कथेची नक्कल तत्सम अनधिकृत कृत्य करू नये. असे गैरप्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. चला तर मग आता कथेकडे वळूया. भाग 3. तो तरुण जीवाच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला तशी ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली. हॅलो, सॉरी, मला लेट तर नाही ना झाला यायला? क्लायंट क्वेरी काढत बसले तर जरा वेळ गेला त्यांना समजावण्यात. जीवा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली, इट्स ओके. तू कधीही आलीस तरी तू वेळेवरच असशील, कारण हे कॅफे माझेच आहे. तू माझा बायोडेटा नाही पाहिलास का? त्याने विचारले तशी तिने मान खाली घातली. घाई गडबडीत नाही पाहिलं मी. हाताच्या बोटांशी चाळा करत ती कशीबशी म्हणाली. त्याला त्या क्षणी ती 8-9 वर्षांची एक गोंडस मुलगी भासली. तसे त्याचे ओठ रुंदावले. काही हरकत नाही. आता तू माझा बायोडेटा वाचला नाहीस म्हणजे माझ्याबद्दलही माहीत नसेल तुला. हॅलो, मी रुधिर परांजपे. नाईस मीटिंग यू. म्हणत त्याने गोड हसून शेकहँडसाठी स्वतःचा हात पुढे केला. हॅलो, मी जीवा कारखानीस. सेम हियर. म्हणत तिने त्याच्या हातात हात मिळवला. दोघांनाही एक स्पार्क जाणवला हात मिळवताच. एक वेगळेच कनेक्शन असल्यासारखे त्यांना आतून वाटू लागले. मिनिटभर तिचा हात त्याच्या हातात रेंगाळला. भानावर येत तिने तिचा हात काढून घेतला आणि ऑकवर्डपणे हसली. काय घेणार तू? खरं तर आता जेवणाची वेळ झाली आहे, तर मी माझ्यासाठी जेवण मागवणार आहे. तुला काय हवं आहे? रुधिरने विचारले. भूक तर मलाही प्रचंड लागली आहे, पण याच्यासोबत जेवत बसले तर उशीर व्हायचा मला. असं किती वेळ कोणता ना कोणता विषय काढून मी बोलत बसणार आहे त्याच्यासोबत. त्यापेक्षा कॉफी मागवते, म्हणजे पटकन कॉफी पिऊन इथून कल्टी मारता येईल. जेवण उरकायला वेळ लागेल, पण कॉफी 5 मिनिटात पिऊन होईल. याला मी माझा नकार कळवेन, मग घरी जाऊन सांगेन मला मुलगा पसंत नाही म्हणून. आईला जरा विश्वास ठेवायला अवघड जाईल, कारण हा दिसतोच आहे एका हिरोसारखा. याचं वागणंही एकदम जेंटलमॅनसारखं आहे. नाव ठेवायला काहीच जागा नाही. काय खोट काढावी याच्यामध्ये? नकार तर द्यावा लागणार आहेच. जाऊ दे, आईला सुचेल ती थाप मारेल मी. जीवा एकटक टेबलकडे पाहत विचार करत होती. तोही तिचे निरीक्षण करत होता, तेही अगदी मन लावून. बेबी पिंक कलरचा शर्ट, ब्लॅक ट्राउझर, फॉर्मल शूज, हातात घड्याळ, मोकळे सोडलेले केस, काजळाने रेखाटलेले मोहक डोळे, ओठांवर गुलाबी लिपस्टिक. खूप क्यूट दिसत होती ती. तिच्याकडे पाहून सहज कळून येत होते की ती ऑफिसमधून थेट इथे आली असावी. चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दिसून येत होता, फक्त थोडी दमलेली दिसत होती ती. तिला असे विचारात हरवलेले पाहून त्याने तिला मुळीच डिस्टर्ब केले नाही. तिच्या बोलण्याची तो वाट पाहू लागला. मनात एक विचार पक्का झाला तेव्हा कुठे तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. आई माझी जेवायला वाट पाहत असेल घरी. जोवर आपल्यात काय बोलणे झाले हे तिला समजत नाही, तोवर तिचे चित्त थाऱ्यावर राहणार नाही. मला शक्य तितक्या लवकर घरी जायला हवे. मी कॉफीच घेईन मग. जीवा, एक कॉफी घेण्यासाठी किती विचार केलास? निर्णय योग्य आहे हा पण तुझा. या कॅफेत पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्तीने सर्वात आधी इथली कॉफीच टेस्ट करायला हवी. एकदा इथली कॉफी पिली की लोक फॅन होतात त्या कॉफीचे. मागवतो मी आपल्यासाठी कॉफी. दिया. म्हणत त्याने दियाला म्हणजे एका वेट्रेसला हाक मारली. दिया पटकन रुधिरजवळ आली. हा दादा. दिया. 2 हॉट कॉफी. रुधिर. ओके. म्हणत दिया ऑर्डर द्यायला निघून गेली. पण तुला जेवण करायचे होते ना? आता कॉफी पिलीस तर भूक मरेल तुझी. मग जेवणार कधी तू? जीवाने आश्चर्याने विचारले.
सोबत सुंदर मुलगी असताना तिला एकटीला कॉफी पिऊ देऊ नये, तिला कंपनी द्यायला नको का? डोळे मिचकावत त्याने विचारले. जीवा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. मिस्टर फ्लर्ट, मनोमन तिने त्याला उपमा देऊन टाकली. तिची नजर ओळखून तो खळखळून हसू लागला. ती तशीच त्याच्याकडे पाहत होती. सॉरी, तुला बहुतेक पहिल्या भेटीत फ्लर्ट केलेले आवडत नाही. मग मी नंतर करू शकतो ना? त्याने पुन्हा एकदा मस्करी करत विचारले. तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ओ, म्हणजे तुला फ्लर्ट करणारी मुलेच आवडत नाहीत. मी लक्षात ठेवेन हे. डोंट वरी, मी जेवेन तासाभरात. एक सिक्रेट सांगू? म्हणत तो थोडा पुढे झुकला तिच्या दिशेने. दोघांच्या चेहऱ्यामध्ये 15 इंचाचे अंतर होते. ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होती. माझ्या कॅफेत जी मुलं मुली एकत्र बसून कॉफी पितात ना, त्यांचे एकमेकांवर नंतर पुढे जाऊन प्रेम जडते. म्हणूनच तर माझा हा व्यवसाय बुलेट ट्रेनच्या गतीने चालतो. रुधिर एकदम गंभीर चेहऱ्याने म्हणाला. तिला जरा वेळच लागला त्याचे बोलणे समजायला, कारण ती पुरती त्याच्या परफ्यूमच्या सुगंधात गुरफटून गेली होती. जसे तिला कळाले तो काय म्हणाला आहे, तशी आणखी एक आठी वाढली तिच्या कपाळावर. तो मागे झाला आणि पुन्हा हसू लागला. तो परत फ्लर्ट करत होता तिच्यासोबत, त्यामुळे तिचं डोकं गरम होऊ लागलं होतं. तिचा लालबुंद झालेला चेहरा पाहून त्याने आवर्ते घेतले. तिने हाताची घडी घातली आणि दुसऱ्या बाजूला मान फिरवून स्वतःचा राग शांत करू लागली. त्याला सुद्धा कळून चुकले की जीवा इतर मुलींसारखी नाही ज्यांना फ्लर्टिंग केलेले आवडते. दियाने त्या दोघांना कॉफी सर्व्ह केली. दिया, बास झालं काम. शिफ्ट संपली आहे ना तुझी, तर घरी जा आता. उशीर होईल तुला आता घरी जायला. तरी मी म्हणत होतो तुला तुझ्या नेहमीच्या वेळी घरी जायला, पण ऐकले नाहीस तू माझे. आता उद्यापासून कामावर यायला लेट झाला तरी चालेल, पण तू रात्री 9पर्यंत थांबायचे नाही. माहीत आहे ना तुला तुझा एरिया रात्रीचा सेफ नाही ते. मी वेदांतला पाठवतो तुला सोडायला. तो तुला सोडून घरी जाईल स्वतःच्या. त्याचीही शिफ्ट संपली असेल. निघा दोघांनी लवकर आणि पोहोचल्यावर मेसेज कर मला. रुधिर दियाला म्हणाला. जीवाने मान जरी बाजूला वळवली असली तरी तिचे सगळे लक्ष होते रुधिरच्या बोलण्याकडे. हा तर खूपच जेंटलमॅन आहे. किती ती काळजी त्याच्या स्टाफची, की मला इम्प्रेस करायला ही नाटकं चालली आहेत त्याची. जीवाच्या मनात विचार आला. हो रे दादुड्या, जाऊ आम्ही व्यवस्थित. तू वेळेत जेवून घे. गुड नाईट दादू. म्हणत दियाने रुधिरला हलकेच मिठी मारली आणि चेंजिंग रूममध्ये गेली. जीवाने पुन्हा त्याच्याकडे पाहिले तर आता तो वेदांत सोबत बोलत होता. तो वेदांतला गाडी नीट चालवायला सांगत होता. जीवाने त्याला पाहत कॉफी प्यायला सुरुवात केली. तो दिखावा करत असावा असे तिला मुळीच वाटले नाही. वेदांत आणि दिया रुधिरचा निरोप घेऊन निघून गेले. आता कुठे रुधिरने जीवाकडे पाहिले. तिने लगेच नजर वळवून घेतली हे दाखवायला की तिचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. बरं, मला सांग, तुझ्या कॅफेचे नाव ब्रीविंग लव्ह का ठेवले आहेस तू? जीवाने उत्सुकतेने विचारले. तिला कधीपासून हा प्रश्न पडला होता. तिने अखेर तो विचारून टाकला. मगाशी मी तुला म्हणालो ना की इथे जे मुलं मुली एकत्र येतात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. कित्येकांची लव्ह स्टोरी या कॅफेतच सुरू झाली आहे. याच कारणामुळे मी या कॅफेचे नाव ब्रीविंग लव्ह ठेवले. जेव्हा इथे येणाऱ्या मुलाला किंवा मुलीला त्यांचे प्रेम मिळते ना, तेव्हा मला खूप आनंद होतो. डोळ्यात चमक आणून रुधिर म्हणाला. म्हणजे मॅक मेकिंग? अर्थात जोड्या जुळवतोस तू? जीवा. नाही ग. ज्या जोड्या स्वर्गातून बनून आल्या आहेत त्यांना माझ्यासारख्या क्युपिडची गरज नाही. माझे हे कॅफे फक्त निमित्त मात्र आहे. जे काही करतो ते देवच. कॉफी पीत रुधिर म्हणाला. इंटरेस्टिंग. तुला मिळाली हवी तशी जोडीदार? जीवा. मिळाली असती तर आत्ता आपण सोबत कॉफी पीत नसतो. ट्रायल चालू आहे, पण अजूनही मला माझी फॉरेव्हर कॉफी पार्टनर मिळाली नाही. मी तिच्याच शोधात आहे. एकदा का मला ती मिळाली की मी या जगातला सगळ्यात आनंदी व्यक्ती असेल. संपूर्ण जगाला मी तेव्हा ओरडून सांगेन की याच कॅफेमुळे मला माझी लाईफ पार्टनर मिळाली.
म्हणूनच तर मी मला पाहायला भेटायला येणाऱ्या मुलीला इथे बोलावतो. हू नोज की माझी पार्टनर ही याच कॅफेत मला भेटावी. रुधिर हसून म्हणाला. तिच्या डोक्यात मात्र त्याचा कॉफी पार्टनर हा शब्द वारंवार घुमत होता. बाकीचे पाहूया पुढच्या भागात. तोवर या भागावर कमेंट करा, कथेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.